विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचे जे तांत्रिक घटक आहेत त्यामधील आपण पोषण अभियान यावरील काही सराव प्रश्न बघणार आहोत। जे यामध्ये जे महत्त्वपूर्ण खनिजे आहेत त्यावर या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत आणि ही विजयपथ पब्लिकेशनची पुस्तक आहे, त्यामधून हे प्रश्न आपण रिवाइज करत आहोत। तर चला बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अन्न घटकामुळे आहारात पुरेसे आयोडीन प्राप्त होते? तर पुरेसे आयोडीन कोणत्या अन्न घटकामधून प्राप्त होते या चार पर्यायामधून? तर आयोडीन युक्त मुक्त पर्याय 4 त्याचे योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न, आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? तर आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते? तर 4 पर्यायामधून योग्य उत्तर पर्याय 3 आहे, हायड्रोजन ही मूलद्रव्य आम्लामध्ये असते। त्यानंतरचा प्रश्न बघा, गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर कशाच्या कमतरतेमुळे होत असते? तर पर्याय 2 आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असते। त्यानंतरचा प्रश्न बघा, योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचे प्रमाण रिकामी जागा इतके असावे, तर किती असावे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले पर्याय 1 33% इतके असावे। त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत। प्रश्न आहे की मीठ यांचे केमिकल फॉर्म्युला काय आहे? केमिकल म्हणजेच रासायनिक म्हणजे रेणुसूत्र किंवा मूलद्रव्य म्हणता येईल मीठाचं। तर ते काय आहे? तर पर्याय 4 NaCl सोडियम क्लोराईड म्हणता येईल मीठ। त्यानंतरचा प्रश्न आहे, पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? तर पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? पर्याय 4 H2O हे पाण्याचे रेणुसूत्र आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? पर्याय दिलेले आहेत, तर याच्यामधून योग्य उत्तर आहे पर्याय 4 म्हणजेच हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी आणि रक्त गोठण्यासाठी। 1 आणि 2 म्हणून पर्याय 1 आणि पर्याय 2 हे दोन्ही बरोबर आहे, म्हणून पर्याय 4 1 आणि 2 बरोबर आहे। कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते? तर हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी, रक्त गोठण्यासाठी। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे की WIFS कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील मुलांना लोहयुक्त गोळ्या किती वेळा दिल्या जातात? तर आठवड्यातून एकदा दिल्या जातात। पर्याय 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारास प्रतिबंध होतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दात, किडनी। पाण्यामध्ये फ्लोराईड जर मिसळलं तर कोणत्या आजारापासून आपल्याला प्रतिबंध म्हणजे बचाव होतो? तर दात, किडनी। पर्याय 4 योग्य उत्तर दिलेले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, बेनिडिक्स द्रावण तयार करण्यासाठी रिकामी जागा उपयोग होतो? तर कशाचा उपयोग होतो? पर्याय 2 या प्रश्नाचे उत्तर आहे कॉपर सल्फाईडचा उपयोग होतो बेनिडिक्स द्रावण तयार करण्यासाठी। त्यानंतरचा प्रश्न आहे, गायटर म्हणजे रिकामी जागा या ग्रंथीला आलेली सूज होय? तर त्याचा आहे थायरॉइड या ग्रंथीला आलेली सूज आहे। गायटर म्हणजे थायरॉइड या ग्रंथीला आलेली सूज आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, क्लोरीनची ब्लिचिंग ॲक्शन याच्यामुळे असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय 4 ऑक्सिडेशनमुळे होत असते। त्यानंतरचा प्रश्न, पाणी शुद्धीकरणासाठी खालीपैकी कोणता पदार्थ वापरला जातो? तर पाणी शुद्धीकरणासाठी तुरटी हा पदार्थ वापरला जात असते। त्यानंतर खालीलपैकी कशाचा उपयोग कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो? तर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सिल्वर आयोडाईड्सचा वापर केला जात असते। त्यानंतरचा प्रश्न, प्रतिरोध संस्थेच्या कार्य रिकामी जागा मदत करते? तर यामध्ये प्रतिरोध संस्थेच्या कार्यामध्ये लोह मदत करत असते। पर्याय 1 उत्तर दिलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, वॉशिंग सोडा काय आहे? तर वॉशिंग सोडा काय आहे? तर सोडियम कार्बोनेट आहे। त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत। प्रश्न आहे की सोडा वॉटरमध्ये कोणता वायू असतो? तर सोडा वॉटरमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो। पर्याय 1 दिलेला आहे त्या उत्तर। त्यानंतर आहे, सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? तर हायड्रोजन हा वायू तयार होतो। पर्याय 2 उत्तर दिले आहे। त्यानंतरचा प्रश्न, मिठामध्ये आयोडीनचा वापर रिकामी जागा रोगापासून संरक्षण मिळवण्याकरिता केला जातो?
तर याचं उत्तर आहे की पर्याय 2 गलगंड रोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी मिठामध्ये आयोडीनचा वापर केला जातो। त्यानंतरचा प्रश्न 1 लिटर गाईच्या दुधातून रिकामी जागा मिलीग्राम कॅल्शियम मिळते। तर 1200 मिलीग्राम कॅल्शियम मिळते। पर्याय 2 योग्य उत्तर दिलेले आहे। 1 लिटर गाईच्या दुधातून 1200 मिलीग्राम कॅल्शियम मिळते। त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कशाच्या दुधामुळे कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त असते? म्हणजे कॅल्शियमचे प्रमाण कशाच्या दुधामध्ये असते या ठिकाणी म्हणजे पाळीव प्राणी म्हणजे प्राणी दिलेले आहेत, त्यामध्ये कोणाच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त असते असा हा प्रश्न आहे। तर याचे उत्तर आहे पर्याय 1 गाईच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त असतो। त्यानंतर गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणतः रिकामी जागाची कमतरता असते। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 कॅल्शियमची कमतरता असते, म्हणून गरोदरपणामध्ये कॅल्शियम आणि फॉलिक ॲसिड म्हणजेच लोहच्या गोळ्या दररोज घ्यायला लावतात। त्यानंतरचा प्रश्न Na2CO3 ला म्हणतात काय म्हणतात? तर याला काय म्हटलं जाते? तर सोडियम कार्बोनेट म्हटलं जातं। पर्याय 1 सोडियम कार्बोनेटचे रेणुसूत्रच आहे Na2CO3। त्यानंतरचा प्रश्न पालकाच्या पानात रिकामी जागा प्रमाण भरपूर असते। तर पालकाच्या पानामध्ये काय असते? लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते। त्यानंतर हाडे मजबूत असण्याची रिकामी जागा या घटकाची आवश्यकता असते। तर हाडे मजबूत असण्यासाठी कशाची आवश्यकता असते? पर्याय 1 कॅल्शियमची आवश्यकता असते। त्यानंतरचे प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न आहे की शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात? तर शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात? कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेली असतात। पर्याय 1 याचे उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, रिकामी जागा हा लोहाचा सर्वात स्वस्त स्रोत आहे। सर्वात स्वस्त स्रोत तर गुळ हा लोहाचा सर्वात स्वस्त स्रोत आहे या पर्यायामधून। त्यानंतरचा प्रश्न आहे की रिकामी जागा माशाच्या यकृत तेलाहूनही आयोडीन बऱ्याच प्रमाणात मिळते। तर या ठिकाणी म्हणजे माशांचे नावं दिलेली आहे, तर कोणता मासा आहे तर आपल्याला यातून ओळखायचं आहे। तर कॉड नावाचा जो मासा आहे त्याच्या यकृत तेलाहून आयोडीन बऱ्या प्रमाणात असते, म्हणजे कॉड माशामध्ये आयोडीनचे प्रमाण बऱ्या प्रमाणात जास्त असते। त्यानंतर पंडुरोग कशाच्या कमतरतेने होते? तर पंडुरोग होण्यासाठी म्हणजे कशाची कमतरता असली तर पंडुरोग होत असते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 1 लोहाच्या कमतरतेमुळे होत असते। त्यानंतरचा प्रश्न बघा, हाडाच्या फ्लोरोसिस आहारातील कोणत्या पदार्थाचे प्रमाण अधिक झाल्यामुळे होतो? तर कोणत्या पदार्थाचे कमीमुळे होत असते? तर फ्लोरीनची कमतरता झाल्यामुळे हाडाच्या फ्लोरोसिस आहारातील कोणत्या पदार्थाचे प्रमाण अधिक झाल्यामुळे होते? तर फ्लोरीनचे प्रमाण जर अधिक झाले तर होत असते। पर्याय 1 उत्तर आहे। त्यानंतर मिनीमाटा रोग कोणत्या कारणामुळे होतात? तर याचं उत्तर दिलं आहे पर्याय 4 पारायुक्त पाण्यामुळे होत असता। मिनीमाटा रोग पारायुक्त पाण्यामुळे होते। त्यानंतरचा प्रश्न रक्तक्षय प्रतिबंधासाठी गरोदर मातांना किमान किती लोहयुक्त गोळ्या देणे आवश्यक आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 100 रक्तक्षय प्रतिबंधासाठी गरोदर मातांना किमान किती लोहयुक्त गोळ्या देणे आवश्यक आहे? तर 100 म्हणजे संपूर्ण याच्यामध्ये कमीत कमी 100 तरी गोळ्या त्यांनी संपूर्ण 9 महिन्याच्या गरोदरपणामध्ये कमीत कमी 100 गोळ्या तरी त्यांनी खायला पाहिजे। किमान म्हटलं आहे, किमान किती लोहयुक्त गोळ्या देणे आवश्यक आहे? तर 100। तर पर्याय 4 योग्य उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न आहे सोडियमचे रेणुसूत्र काय आहे? तर सोडियमचे रेणुसूत्र काय आहे? तर पर्याय 3 NaH हे सोडियमचे रेणुसूत्र आहे। मानवी शरीरात रिकामी जागा इतके क्षार असते, तर किती क्षार असते? तर 24 इतके क्षार असते। त्यानंतरचा प्रश्न दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे आहे? तर दंतक्षय रोखण्यासाठी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे आहे? तर फ्लोरीन हे खनिज द्रव्य महत्त्वाचे आहे। पर्याय 3 योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रसूतिपूर्व काळामध्ये गरोदर महिलांना लोह व फॉलिक ॲसिडच्या गोळ्याचे वाटप कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत केले जाते? तर कोणता कार्यक्रम आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून योग्य उत्तर आहे तर रक्तक्षय नियंत्रण कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाअंतर्गत
गरोदर महिलांना लोह आणि लोह व फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात। रक्तक्षय नियंत्रण कार्यक्रम पर्याय 4 याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या शरीरात एकूण किती मूलद्रव्ये असतात? तर आपल्या शरीरामध्ये एकूण किती मूलद्रव्ये असतात? तर पर्याय 2 याचे उत्तर दिले आहे, 24 मूलद्रव्ये असतात। त्यानंतरचा प्रश्न, लोहाच्या कमतरतेमुळे रिकामी जागा रोग होतो। तर लोह म्हणजे फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे कोणता रोग होत असते? तर रक्तक्षय हा रोग होत असते, म्हणजे रक्ताची कमी। त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या खनिजाच्या अभावी पंडुरोग होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लोहाच्या कमतरतेमुळे पंडुरोग होत असतो। त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत। प्रश्न आहे आपण लोहाच्या कमतरतेमुळे, यस बरोबर बघितलं आपण। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे काश्मीर व आसाम। पर्याय 3 उत्तर दिलेलं आहे। काश्मीर व आसाम या राज्यामध्ये गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, अवटी ग्रंथीतून म्हणजे थायरॉइड्स अवटी ग्रंथीतून स्रावणाऱ्या थायरॉक्सिन व ट्रायहायड्रोथायरॉईड या संप्रेरकाच्या संश्लेषणासाठी रिकामी जागा या मूलद्रव्याची आवश्यकता असते। तर ते आयोडीन या मूलद्रव्याची आवश्यकता असते। पर्याय 3 योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न, कपडे धुण्यासाठी कोणता सोडा वापरतात? तर सोडियम बायकार्बोनेट पर्याय 3 दिलेला आहे, कपडे धुण्यासाठी वापरतात। त्यानंतर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे रिकामी जागा झीज होते। तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दातांची झीज होते। पर्याय 1 त्याचं उत्तर दिलेलं आहे। खालीलपैकी कशास एन्झाईमचा कोफॅक्टर असे म्हणता येईल? तर पर्याय 1 लोह यालाच एन्झाईमचा कोफॅक्टर म्हणता येईल। पर्याय 1 दिलेलं आहे उत्तर। त्यानंतरचा प्रश्न, पांडुरोगावर मात करण्यासाठी लोहाची कमतरता दूर करण्यासाठी गरोदर महिला व स्तनदा मातांना रिकामी जागाचा डोस म्हणजे आवश्यक असतो। तर या प्रश्नाचं उत्तर आहे फॉलिक आम्ल। पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे। पांडुरोगावर मात करण्यासाठी लोहाची कमतरता दूर करण्यासाठी गरोदर महिला व स्तनदा मातांना रिकामी जागाची डोस आवश्यक असते, तर फॉलिक आम्ल हे उत्तर दिले आहे। त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी गरोदरपणाशी निगडीत मृत्यूचे मुख्य कारण रिकामी जागा? तर क्षयरोग हे महत्त्वाचे कारण दिलेले आहे। गरोदरपणाशी निगडीत मृत्यूचे प्रमुख कारण क्षयरोग। पर्याय 1 उत्तर दिलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर कोणते आम्ल असते? तर पर्याय 1 सायट्रिक आम्ल असते। लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असते। त्यानंतरचा प्रश्न आहे, थॅलेसिमिया आजारात सतत रक्त दिल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढते व ते कमी करण्यासाठी रिकामी जागा करावी लागते। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे किलेशन। पर्याय 3 उत्तर दिलेलं आहे। किलेशन म्हणजे थॅलेसिमिया आजारात सतत रक्त दिल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढते व ते कमी करण्यासाठी किलेशन करावे लागते। पर्याय 3 दिलेले आहे। तेवढं काही मला समजलं नाही, मी फक्त वाचून दाखवलं आहे। पर्याय 3 किलेशन करावे लागते उत्तर दिलं आहे या ठिकाणी। त्यानंतरचा प्रश्न बघा, ॲल्युमिनियम या मूलद्रव्यास कोणती संज्ञा वापरतात? ॲल्युमिनियम या मूलद्रव्याची संज्ञा काय? AL ही संज्ञा आहे ॲल्युमिनियमची। त्यानंतरचा प्रश्न बघा, महिलांमध्ये मासिक पाळीत रक्तस्राव झाल्याने रिकामी जागा? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं आहे पर्याय 3 आहे या ठिकाणी। उत्तर बघूया, लोहाचे प्रमाण कमी होत असल्याने लोहयुक्त पदार्थासोबत व्हिटॅमिन C व B6चे सेवन करावे। प्रश्न होता, महिलांमध्ये मासिक पाळीत रक्तस्राव झाल्याने रिकामी जागा? तर काय? पर्याय 3 उत्तर दिलं आहे, लोहाचे प्रमाण कमी होत असल्याने लोहयुक्त पदार्थासोबत व्हिटॅमिन C व B6चे सेवनही करावे, हे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3। त्यानंतरचा प्रश्न बघा, हायपोथायरॉईडचे प्रमाण पुरुषापेक्षा महिलांमध्ये जास्त आहे? पर्याय आपल्याला 4 दिलेले आहेत, तर त्यातून योग्य उत्तर निवडायचं आहे। तर याचं उत्तर आहे, हे सत्य आहे व त्यासाठी हार्मोनचे जास्त बदल हे असू शकते। म्हणजे हे विधान दिलेले आहे की
हायपोथायरॉईडचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आहे, तर हे विधान सत्य आहे. पर्याय 2 त्याचे उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, रक्तक्षयाचे प्रमुख लक्षण कोणते? तर या ठिकाणी देण्यात आलेले सर्व पर्याय योग्य आहे, म्हणून पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. वरील सर्व बरोबर. डोळ्याच्या पापणीला खालील भाग फिकट होणे, म्हणजे डोळ्याच्या पापणीचा जो खालील भाग आहे तो फिकट होत असतो. जीभ पांढुरकी होणे, नखे चापट होणे ही लक्षणे आहेत म्हणजे रक्तक्षय या रोगाची. वरील सर्व पर्याय 4 उत्तर दिलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता? तर आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होत असते? तर पर्याय 4 गलगंड हा रोग होत असते. त्यानंतरचा प्रश्न, मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे जास्तीत जास्त प्रमाण रिकामी जागा असावे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर दिले पर्याय 4. पर्याय 4 दिला आहे. 0.2 ppm इतकं फ्लोराईडचे जास्तीत जास्त प्रमाण असावे. मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे जास्तीत जास्त प्रमाण किती? तर 0.2 ppm इतके असावे. त्यानंतर 1 डिसेंबर हा खालीलपैकी कोणता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जागतिक एड्स नियंत्रण दिन. पर्याय 2. त्यानंतरचा प्रश्न, स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होत असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे सोडियम. सोडियमच्या कमतरतेमुळे स्नायूंना पेटके येणे हा विकार होत असते. पर्याय 4 उत्तर दिलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते क्षार नाही? तर या ठिकाणी कोणते क्षार नाही आहे तर सांगायचे आपल्याला, तर साखर हे क्षार नाही आहे. तांबे, लोह, पोटॅशियम हे क्षार आहेत, पण साखर हे क्षार नाही. आणि आपण हे जे प्रश्न जे सराव करत आहोत ते आपलं विजयपथ पब्लिकेशनच्या पुस्तकामधून करत आहोत. जे सर्वात सुरुवातीलाच आपण त्या पुस्तकांबद्दल संपूर्ण माहिती दिली होती आणि त्यावर आपण बऱ्यापैकी महिला बाल विकास योजना, कायदे आणि इतर काही सराव प्रश्न, संगणकावरील वन लाईनर प्रश्न असे खूप सारे व्हिडिओ ह्या पुस्तकातून तयार केलेले आहेत आणि त्यातीलच आपण पोषण अभियानासंदर्भातला व्हिडिओ बघत आहोत. आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर उरलेले प्रश्न आपण बघत आहोत. चला, हाडे आणि दातांची वाढ व बळकटी करण्यासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते? तर कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते? पर्याय 1 कॅल्शियम. हाडे आणि दातांची वाढ बळकट करण्यासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते? तर कॅल्शियम. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ बघत असताना म्हणजे मोबाईलवर जर बघत असाल तर म्हणजे मोबाईल आडवा करून बघायचं, म्हणजे मोठ्या अक्षरामध्ये ते दिसेल तुम्हाला. लोहाच्या अभावापायी कोणता विकार जळतो? लोहाच्या अभावापायी कोणता विकार जळत असतो? तर ॲनिमिया. लोह कमी असेल तर ॲनिमिया हा आजार होत असतो. त्यानंतरचा प्रश्न, दुधामध्ये अनेक अन्नघटक समाविष्ट असल्यामुळे त्यास पूर्ण अन्न असं म्हटले जाते. तरीसुद्धा दुधातून खालीलपैकी कोणते मूलद्रव्य अत्यंत कमी प्रमाणामध्ये मिळते? तर आयर्न. म्हणजे दुधामधून आयर्न हे मूलद्रव्य अत्यंत कमी प्रमाणात मिळते, कारण असं दुधाला पूर्ण अन्न म्हटलं जातं. लहान बाळसुद्धा म्हणजे 6 महिन्यापर्यंत तर पूर्ण दूध आणि नंतरसुद्धा 50% तरी दूधच पितात. तर म्हणूनच दुधाला पूर्ण अन्न म्हटलं जाते. कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा ज्यांना अन्न जात नसेल ते नुसत्या दुधावर सुद्धा जगू शकतात, पण त्यामध्ये कोणतं आयर्नचे प्रमाण म्हणजेच लोहाचे प्रमाण अत्यंत कमी असते असं म्हणायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न, दातावर पडणारे तपकिरी रंगाचे ठिपके हे खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या अत्याधिक सेवनाने पडतात? तर अत्याधिक सेवनाने पडत असतात तर ते आहे फ्लोरीन. फ्लोरीनचे प्रमाण जर जास्त झालं तर दातावर तपकिरी रंगाचे ठिपके पडत असतात. पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कॉफी सेवनामुळे कोणत्या मूलद्रव्याच्या शोषणामध्ये अडथळा येतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 लोह. कॉफी सेवनामुळे लोह मूलद्रव्याच्या शोषणामध्ये अडथळा येतो. त्यानंतरचा प्रश्न, दात आणि हाडामध्ये रिकामी जागा असते तर काय असते?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए, कॅल्शियम व फॉस्फरस असते. दात आणि हाडामध्ये कॅल्शियम व फॉस्फरस असते. त्यानंतरचा प्रश्न आहे आयोडीनचे प्रमाण रिकामी जागा पाण्यात सर्वाधिक असते. तर आयोडीनचे प्रमाण सर्वात जास्त कशामध्ये असते तर समुद्राच्या पाण्यामध्ये असते. त्यानंतरचा प्रश्न दात आणि हाडामध्ये रिकामी जागा असते. तर कॅल्शियम व फॉस्फरस असते. आपण हा एक इथंच प्रश्न बघितला, हा पुन्हा प्रश्न रिपीट झाला. शायद दुसऱ्या म्हणजे एक्झामला आलेले प्रश्न असणार, त्यामुळे आणि कसं हे टायपिंगचे काम कोण दुसऱ्याकडेच दिलेलं जाते, त्यामुळे सुद्धा काही प्रश्न रिपीट होऊ शकतात. जे प्रश्न तयार करतात तेच म्हणजे टायपिंग करत असं नाही. म्हणजे एखाद्या नोटबुक वगैरेवर सगळे प्रश्न काढून वगैरे दिले जात असतात आणि टायपिंग करण्यासाठी दुसऱ्याकडे दिले जातात. त्यामुळे ह्या असं म्हणजे काही प्रश्न रिपीट होणे ह्या गोष्टी वगैरे होतात किंवा काही एखादे 1-2 सिल्ली मिस्टेक राहून जातात. कारण कसं प्रत्येक जण म्हणजे असं सगळं कामं नाही करू शकत ना, म्हणून. तर असू द्या. आपले या ठिकाणी पोषण अभियानासंदर्भात काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते जे आपण या ठिकाणी सराव करून घेतला आहे. जर तुम्ही या चॅनलला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत त्यांचं नोटिफिकेशन जर म्हणजे तुम्हाला येईल. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करत जा. लाईक केलं किंवा एखादी चांगली कमेंट केली तर मलासुद्धा मोटिवेट मिळते की चला आपण पुढे व्हिडिओ करायला पाहिजे. आपले व्हिडिओ म्हणजे त्यांना म्हणजे जे व्हिडिओ बघतात त्यांना ते समजत आहेत आणि त्यांना आवडत आहेत असं होते. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.